हे बघा दरोडेखोर हे म्हणतायत का नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो, परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे। माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार 2009 साली जो 17 उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली। मला 19,000 मतं पडली आणि हा गडी 2-2.5 हजार मतांनी पडला। तेव्हा स्वर्गीय आर पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं, परंतु हे सातत्याने या विषयावरती बोलतायत। तर ते तेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते। हे तर आमच्या आटपाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची। आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो, लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली। जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो, मी 1 तास लेट तिथं आलो होतो, तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली। हे राष्ट्रवादीचंच पाप आहे। आणि तेव्हा ह्या बिंडोक लोकांना माहीत नाही मी 22व्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय, तेव्हा तुमच्या छड्ड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या। हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या। आणि धनगराचा पोरगा आहे, असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमची अवलाद नाही रे। परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काय पर्याय नसतो, एक तर पोलीस, दुसरा तहसीलदार, तिसरा तलाठी, चौथा ग्रामसेवक, मग SP कलेक्टर, प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत। आणि म्हणून त्यांनी ते माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील, मी या विषयावरती बोलतोय। कार्यक्रमाला कुणाला बोलावणं कुणाला न तो आमचा विषय आहे ना, तुम्ही कशाला एवढंच नकोय उतर कुठल्या गाडीत बसू, हा आमचा विषय। आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो तुमचे सगळे कार्यक्रम होतात, हा विषय आमचा आहे, समाजाचा विषय आहे। समाज ठरवत कुणाला बोलवायचं, समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तर तुम्हाला बोलवतील। चला, आज हिंदू सभेचं नियोजन हे महिंदरगीला केलेलं आहे, अक्कलकोट तालुक्यामध्ये। सायंकाळी 6 वाजता ही सभा होते आणि दुसरं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि पुण्यामध्ये आम्ही एक जागतिक विक्रम करायचं ठरवलं आहे। अहिल्यादेवींना अभिवादन त्याच तोलामोलाचं करायचं असं अहिल्या भक्तांनी ठरवलं आहे। 50,000 धनगरी ढोल एका वेळेस वाजवून अभिवादन करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि म्हटलं आज त्याच्याही बैठका सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि पुढं अक्कलकोट अशा मिटिंगा ठेवलेल्या आहेत। त्या निमित्तानं सर्व समाज बांधवांशी बोलणार आहे। आपण या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलण्याचं देखील बोललेलं आहात, निमंत्रण कसं तुम्ही देणार आहात? अजित पवारांना मात्र निमंत्रण देणार नाही, तो झाला काल विषय झाला, तो काल विषय झाला। त्याच्यावर सूरज चव्हाण यांनी चलो जाऊ द्या। हे बघा सूरज चव्हाणांनी तुम्हाला शेख चिल्ली म्हणलेलं, म्हणजे ज्या झाडावर बसतो ती फांदी तोच कापतो असा शेख चिल्ली तुमचा उल्लेख केलेला जाऊ द्या। ट्विट करून। हे बघा राजकीय शेख चिल्ली माझा विषय काय आहे, अहिल्यादेवींची जयंती आणि तो कार्यक्रम। आता तो कार्यक्रम सोडून मला दुसऱ्या विषयावरती बोलायचं नाही, त्यामुळे तो काय विषय जे काय असेल ते आपण त्यानंतर बघू। किरकोळ विषय लय महत्त्वाचे नाहीत। हे बघा मला तिथून बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत, पण वेळेअभावी मला रायगडावरती जाता आलं नाही। परंतु या 4-5 दिवसामध्ये वेळात वेळ काढून मी रायगडावरती जाणार आहे आणि तिथली सगळी परिस्थिती मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे। वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे त्याला कुणी हात लावू नये। सरकारनं याबाबत संजय सोनवणे यांची 1 सदस्यीय समिती गठीत करावी, तेच या विषयावरती व्यवस्थितपणे बोलतायत अशी आमची मागणी सरकारकडे आहे। त्यामुळं कोणी काय म्हणतंय त्या गोष्टीला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही। सध्या बाळासाहेब ठाकरेंचं AIचं भाषण गाजतंय, त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की भाजपा संदर्भात असेल सध्याची शिवसेना गद्दार आहे असा एकंदरीत बाळासाहेब ठाकरेंच्या AIच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे। कसं पाहताय AI? तो मी काय भाषण ते ऐकलेलं नाही, ऐकून मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन। काल तुझा मेळावा झाला उद्धव ठाकरे गटाचा, त्यामध्ये बाळासाहेबांचा आवाज, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आणि त्याच्या माध्यमातून एक टीका करण्याची बघा लोकांनी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला बहुमत दिलेलं आहे पब्लिकनी। शेवटी सर्वोच्च लोकशाहीमध्ये जनतेला मानलं जातं। निवडणुका ह्या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमधला महत्त्वाचा घटक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही खरी शिवसेना आहे हे लोकांनी मतं देऊन सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे कोणी काय बोलतंय, कोणी भाषणं कशा पद्धतीनं तयार करून दाखवतंय ह्याला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही, कारण 4च महिने झालेत निवडणुका होऊन। यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे आहे ते भाजपाच्या बूथ प्रमुखांचं पण कौतुक केलेलं आहे, भाजपाचा बूथ जो आहे तो स्ट्रॉंग आहे असं केलेलं आहे, कसं पाहताय? नाही, भाजप नेहमी कामात असते। निवडणुका आल्याच्या नंतर भाजप कामाला लागत नाही
आता विधानसभेची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी सुरू झाली. आता दुसरे पक्ष निवडणुका समोर आल्या का सभासद नोंदणी घेतात, परंतु देशभर सभासद नोंदणी झाली, परंतु महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होती म्हणून महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीला त्यांनी मुदत दिली की बाबा तुम्ही विधानसभेच्या नंतर सभासद नोंदणी करा. 1.5 कोटी सभासद नोंदणी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर केलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही 24 तास आणि 365 दिवस ही कामात असते. मग ते सामाजिक काम असेल, संघटनेचं काम असेल, राजकीय काम असेल, या तिन्ही कामामध्ये झोकून देऊन काम करते. लव जिहाद सारखे प्रकार आज सोलापुरात घडल्याचा एक आरोप काल काही संघटनांनी केलेला, हिंदुत्ववादी संघटनांनी. आज मोर्चा होतोय. खरं तर यावरती कायदा होणं अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. कशा पद्धतीने बघा, हिंदू मुलींना टार्गेट करून लव जिहादच्या जाळ्यात अडकवण्याचं षडयंत्र हे सातत्यानं सुरू आहे. हे काही नव्यानंच घटना घडतात अशातला विषय नाही आहे. आणि म्हणून हिंदू समाजामध्ये जागृती होण्याची आवश्यकता आहे. मुलींचे आईवडील असतील, जे पालक आहेत, त्यांनी मुलींचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्या कोण आहे, फेसबुकवरती त्यांना कोण फ्रेंड आहे, त्यांची रोज उठबस कुणाशी आहे, हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे. हे एका दिवसात हे सगळं घडत नाही. त्याला व्यवस्थितपणे जाळ्यात ओढून हिंदू मुलींच्या बरोबर लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालायचं यंत्र म्हणून या मुलींचा उपयोग करून घ्यायचा आणि परत अर्ध्यात सोडून द्यायचं, असे अनेक प्रकरण आहेत. कारण मी स्वतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही अशी जी लव जिहादची प्रकरणं झाली तिथं मी 2 दिवसाच्या भेटीचा दौरा केला होता. पुणे जिल्ह्यामधलं तर प्रकरण अत्यंत वेगळ्या वळणावरती होतं, तिथंही मी स्वतः गेलो होतो. किंवा असे अनेक प्रकरणं तुमच्याही कानावरती येतात, माझ्याही कानावरती येतात आणि माध्यमामध्ये येतात. त्यामुळं हिंदू समाजामध्ये जागृती होणं याच्यापेक्षा दुसरा उपाय आता आपल्यासमोर आहे असं मला वाटत नाही. कायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आमची सरकारकडे मागणी आहे की लव जिहादच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं कायदा आणला पाहिजे आणि सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत आहे. नाशिकमध्ये काल दर्ग्याचं वरती कारवाई करत असताना पोलिसांवर देखील हल्ला झाल्याचा एक प्रकार पाहायला मिळाला. आपण म्हणताय सगळे की खमक्या गृहमंत्री राज्यात आहे, म्हणजे असे असताना पोलिसांवरचे जे हल्ले वारंवार दिसत आहेत त्याकडे तुम्ही कशा हे बघा, हे आता देवाभाऊ गृहमंत्री झाल्याच्या नंतर अनेक अतिक्रमणं काढली गेली. विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं, किती वर्षाचं अतिक्रमण होतं. प्रतापगडाच्या पायथ्याचं तिथलं अतिक्रमण काढलं. म्हणजे आता ह्या सगळ्या लोकांना माहीत झालं आहे की हे गृहमंत्री अत्यंत खमके असल्यामुळं जिथं कुठं बेकायदेशीर असे प्रकरणं घडलेली आहेत, मग काही मशिदी उभा करणं असेल किंवा काही बेकायदेशीर अतिक्रमणं करणं, मजारी उभा करणं, असे प्रकार घडले असतील तर ह्या लोकांना आता माहीत आहे की गृहमंत्री अजिबात हे खपून घेत नाहीत आणि ते 100% काढलं जाणार. मग असे काढताना कुठं ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सरकार इतकं सक्षम आहे, पोलिसांच्या वरती जो कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच भाषेत, कायद्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आणि ह्याचे आता अनुभव आपल्याला आलेले आहेत. आता नागपूरमध्ये बघितलं तुम्ही, ज्यांनी तो दंगलखोर मेन होता त्याचं घरसुद्धा पाडून टाकलं सगळं. नंतर कोर्टाने स्टे दिला, हा दुसरा भाग. परंतु तिथपर्यंतची कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून केली गेली. बुलडोझर कारवाई नागपूरमध्ये बघायला मिळाली. नाशिकमध्ये पण बुलडोझर कारवाई सगळीकडेच झाली पाहिजे. जिथं जिथं आक्रमण केलेली आहेत, अतिक्रमण केलेली आहेत, सरकारी जागे बळकावलेल्या आहेत, काही लोकांच्या जागा, गोरगरीब लोकांच्या जागा गुंडगिरी करून बळकावलेल्या आहेत, लँड जिहादचा जो प्रकार झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टीवरती कारवाई झाली पाहिजे. सरकार त्या बाबतीमध्ये नक्की कारवाई करेल. त्यामध्ये कुठंही मागे पुढं सरकार बघणार नाही. बघा, पुण्यातली जयंती ही एकदम वेगळ्या पद्धतीनं सांस्कृतिकदृष्ट्या करण्याचं आमचं ठरलं आहे. धनगर समाजाला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. धनगर समाजाकडं गजनृत्य आहे, धनगर समाजाकडं ढोल वादन आहे, धनगर समाजाकडं ओवी गायली जाते. धनगर समाजामधल्या ज्या प्रथा आहेत, म्हणजे काचुळी घालणं असेल देवाला जातानाची, तिथं लिंबाचा कार्यक्रम असेल, सवासण्याचा कार्यक्रम असेल, जक्याराचा कार्यक्रम असेल, नंतर आपल्या गावागावामध्ये वालगाचे कार्यक्रम होतात. अशी वेगवेगळी संस्कृती जी जतन करण्यासारखी आहे. आणि म्हणून सगळ्या अहिल्या भक्तांनी ठरवलं की धनगरांच्याकडं जी ढोल वादनाची संस्कृती आहे, गजनृत्याची संस्कृती आहे आणि ओवी गाण्याची संस्कृती आहे, ही खूप प्राचीन आहे. आणि त्या ढोल वादन संस्कृतीचं किंवा गजनृत्याचं हे नवीन पिढीला सुद्धा आकलन झालं पाहिजे, त्यांना माहिती झाली पाहिजे. नवीन पोरांना लाज वाटते, मी गज कसं खेळू, मी ढोल कसं वाजवू, मी आता शिकलोय, मी जरा मोठा झालोय, मी एक मोठा बंगला बांधलाय, माझ्याकडे 4 चाकी गाडी आली आहे, बिना घेरची गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, मी कसं, असं त्याला वाटायला लागलंय. आणि आमच्याकडे इतका मोठा सांस्कृतिक वारसा असताना जर आपल्याला लाज वाटत असेल तर ती बाळगता कामा नये. आणि म्हणून अहिल्यादेवींचं व्यक्तिमत्व हे जगात एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. महिला राजकर्त्या म्हणून
त्यांची जी प्रतिमा आहे ती जगभरामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की जगात कुठं असं झालं नाही असा कार्यक्रम पुण्यात करायचा. गिनीज बुकमध्ये याची नोंद होणार आहे. आत्तापर्यंत जगामध्ये जेवढी रेकॉर्ड झालेले आहेत ते 10,000पेक्षा जास्त वाद्य वाजवण्याची रेकॉर्ड झालेली नाहीत. मागं पंजाबमध्ये 7,000 ढोल एकत्रित वाजवले गेले. मागं श्री श्री रविशंकर गुरुजींच्या माध्यमातून 2012ला 16ला दिल्लीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये 1300 ढोल वाजवले होते. आता आम्ही म्हणलं आमची धनगरांची ही संस्कृती आहे तर 50,000 ढोल हे पुण्यामध्ये एका वेळेस वाजवून हा जागतिक विक्रम करायचा आहे. हा कार्यक्रम कुणी घेऊ शकत नाही, धनगर घेऊ शकतात कारण त्यांच्याकडं ढोल म्हणजे त्यांचं देवासारखी श्रद्धा आहे. आता आमच्या इथं आष्ट्यामध्ये एक थोरला ढोल आहे. आष्ट्यामध्ये बिरोबाचं मंदिर आहे. आरेवाडीचं जसं बिरोबाचं मंदिर आहे, वाशीचं बिरोबाचं मंदिर आहे, पट्टणकोडोलीचं बिरोबाचं मंदिर आहे, तशा पद्धतीचं आष्ट्याला एक बिरोबाचं मंदिर आहे, खूप जुनं आहे आणि त्यांच्याकडं थोरला ढोल आहे. बघा हे म्हणजे ऐकण्यासारखं आहे. इकडं देवामध्ये मंदिरामध्ये आरती सुरू झाली का तिकडं ॲटोमॅटिक ढोलामधून आवाज यायला सुरुवात होते. म्हणजे रोजची घटनाही घडते. त्यामुळं देवासारखी श्रद्धा ही ढोलावरती आहे. प्रत्येक घरामध्ये ढोल हा देवाऱ्याजवळ ठेवला जातो आणि त्यामुळे सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलं की सगळे आता ढोल बाहेर काढा, सगळे घराच्या बाहेर पडा, पुण्याच्या दिशेने या. ज्यांच्याकडे ढोल आहे त्यांनी घेऊन यायचा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी विकत घ्यायचा, ज्यांना विकत घेता येत नाही दुसऱ्यांनी विकत घेऊन द्यायचा. परंतु हा कार्यक्रम भव्य दिव्य करायचा. परवा दिवशी संभाजी ब्रिगेडवर टीका केली होती. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याने देखील आपल्यावर टीका केलेली आहे काय केल्या? की जो बिरोबाचा होऊ शकला नाही तो समाजात. अरे संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळानो तुम्ही मला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. बिरोबा माझा देव आहे. तुम्ही चोंबड्यानं कधी बिरोबाच्या पाया पडलाय का? बिरोबाचं मंदिर तुम्हाला माहीत आहे का? जातीवाद करण्याशिवाय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे? एक 5 मिनिटं तुम्ही अजेंडा सांगा महाराष्ट्राच्या समोर. संभाजी ब्रिगेडचा अमुक अजेंडा आहे. जातीत भांडणं लावणं, जातीमध्ये तेढ निर्माण करणं, समाजमध्ये वातावरण खराब करणं, याच्या पलीकडे तुमचा अजेंडा काय आहे? ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही संघटना चालवता, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही अशी तुम्ही स्टेटमेंट करता. तुम्ही मला सल्ले देऊ नका. मी आणि बिरोबा आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही चोंबडेपणा करायची अजिबात आवश्यकता नाही आणि तुम्हाला मी पुरून उरलोय. वफ कायद्याअंतर्गत आता सुनावणी झाली सुप्रीम कोर्टामध्ये आणि 2 जे तरतूद आहेत त्यातल्या तर केंद्र सरकारनं आश्वासन दिलंय की जोपर्यंत ही सुनावणी 7 दिवसामध्ये पुढची सुनावणी येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही त्याच्यामध्ये हालचाल करणार नाही, जैसे ते परिस्थितीची. हे बघा आपलं देश राज्य असेल, लोकशाही आहे, कायद्यावरती चालणारं आपली सरकार आहेत. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, यांचे काही निर्णय येतात ते आपल्यासाठी बंधनकारक असतात आणि म्हणून केंद्र सरकारनं काय भूमिका मांडली हे मला माहीत नाही. पण तुम्ही जे सांगताय तर बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल त्याच्यावरती केंद्र सरकार पुढं जाईल. पण केंद्र सरकार बिलाच्या बाबतीमध्ये जी मागं भूमिका घेतली त्या भूमिकेवरती ठाम राहिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.